नमस्कार. आज आपण पंचीकरण काय असते हे पाहू. ती प्रक्रिया जिच्यामुळे सूक्ष्म पंचभूत स्थूल पंचमहाभूत बनतात तिला पंचीकरण म्हणतात. श्लोक घेऊयात. परस्परांशैर्मिलितानि भूत्वा स्थूलानि च स्थूल शरीर हेतवः मात्रास्तदीया विषया भवन्ति शब्दादयः पंच सुखाय भोक्तुः. हे सूक्ष्मभूत आहेत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. या 5 भूतांमध्ये 5 तन्मात्रा असतात. याच तन्मात्रा भोगता जीवाच्या भोगरूप सुखासाठी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांचे रूप धारण करतात. आपण जे संगीत, नृत्य, सिरियल्स, सुगंध, कचोरी, श्रीखंड वगैरेचा आनंद घेतो तो ह्यांच्याचद्वारे. आणि ह्या तन्मात्रा सूक्ष्मापासून स्थूल पंचमहाभूत बनतात आणि आनंद प्राप्त करण्याचा बेस तयार होतो. पंचीकरण म्हणजे पंचविध स्वविभाजन आणि संयोगीकरणाची प्रक्रिया. हे सोपे करायला आपण 5 रंगाच्या सीडलेस शेवफळांची कल्पना करूया. जसे आकाश निळे शेवफळ, वायू पिवळे, अग्नी लाल, जल पांढरे आणि पृथ्वी हिरवी. प्रत्येक शेवफळ विभाजित होऊन दोन भाग बनतात आणि त्यापैकी एकाचे 2दा विभाजन होऊन 4 भाग बनतात. त्यांना आपण 4 फोडी म्हणू. अशा तऱ्हेने प्रत्येक शेवफळाचे एक अर्धा भाग आणि 4 फोडी अशा 5 तन्मात्रा तयार होतात. आता आकाश आपल्या 4 निळ्या फोडी वायू, अग्नी, जल आणि पृथ्वीला देते आणि वायू, अग्नी, जल आणि पृथ्वीकडून एक फोड घेते. तर आता आकाशात अर्धे निळे शेवफळ आणि 4 फोडी पिवळे, लाल, पांढरे आणि हिरव्या रंगांच्या असतात. तर असे आहे आकाश. आता हे आकाश स्थूल महाभूत झाले. म्हणून आकाशात थोडी वायू, थोडी ऊब, थोडा पाण्याचा अंश आणि थोडे धुळीचे कण अनुभवाला येतात. शब्दाच्या व्यतिरिक्त आकाशामध्ये हे सगळे दुसरे महाभूत थोड्या थोड्या प्रमाणात असतात. असेच वायूच्या पिवळ्या रंगाच्या शेवफळामध्ये अर्धे पिवळे आणि 4 फोडी बाकीच्या 4 रंगाच्या राहतील. तसेच वायूमध्ये स्पर्शाच्या व्यतिरिक्त गंध, आवाज, पाण्याची वाफ आणि थोडासा रस म्हणजे टेस्ट हे असते. असेच अग्नी, जल आणि पृथ्वीचे सुद्धा पंचमहाभूत होण्याची प्रक्रिया समजायची. त्यातही प्रत्येकात अर्धा भाग स्वतःचा आणि दुसऱ्या भागात उरलेल्या शेवफळांच्या वेगळ्या रंगांच्या फोडी. म्हणून जलामध्ये सुद्धा वास, थंड गरमपणा, खळखळाट वगैरे असते. तर असेच अग्नीमध्ये सुद्धा धूर, वाष्प, आवाज इत्यादी असतात. तर ह्या पंचीकरण प्रक्रियेने अशा तऱ्हेने सर्व पंचमहाभूत बनतात आणि ही पंचमहाभूत आणि 3 गुण हे मिळून प्रकृतीचा सर्व पसारा निर्माण करतात. नमस्कार.